पाहूया बेटांनो, आता हे अतिशय महत्त्वाचे 25 प्रश्न समोर आहेत आपल्या. ग किस वर्ग का वर्ण है? ग क वर्गाचं. मग क वर्गात कोण कोण येतात? क ख ग घ य. ज वर्ण किस वर्ग का है? च वर्ग. च छ ज झ य. ढ वर्ण ट वर्गात ट ठ ड ढ न. व्यंजन नेहमी हलंत असतात. इनमें से कौन सा समूह अंतस्थ है? अंतस्थ ए र ल व. उष्म श श स ह. म्हणजे असे बघा बेटानो, प्रश्न असले ना छानपैकी आपणाला त्याच्याशी संबंधित दुसरं विस्तृत सांगता येतं. च वर्ग कोणसा आहे? तालव्य. म्हणजे च छ ज झ य आपली जीभ टाळूला लागते म्हणून त्याला तालव्य म्हटलं. क ख ग घ य कंठातून उच्चारण होतं म्हणून कंठ्य म्हणायचं त्याला. क कंठ्य. आणि क ख ग घ य हे कंठ्याहा. च तालव्य. च छ ज झ य तालव्याहा. ठीक है. प वर्ग में कितने वर्ण होते हैं? 5. कौन कौन से? प फ ब भ म. आता ते प फ ब भ म यांचं उच्चारण करताना ओठांना लागतं, ओठ जोडले जातात म्हणून त्यांना ओष्ठ्याहा म्हटलं जातं. ठीक है. ओष्ठ्याहा बहुवचन आहे बरं. बालकस्य यह कौन सी विभक्ती है? षष्ठी. कसं काय? देवस्य देवयोः देवानाम. देवस्य बालकस्य. बालकेन कौन सी विभक्ती है? तृतीया. देवेन देवाभ्याम देवैहि. इनमें से कौन सा समूह उष्म वर्ण का आहे? श श स ह. आपला प्रश्न असेल की बाबा याला उष्मच का म्हणायचं? कारण उष्णता बाहेर पडते. श श स अशा पद्धतीनं. ओके. अशा छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत बेटांनो. मार्क्स मिळवायचे, संस्कृतचं ज्ञानही मिळवायचे आपल्याला. कुणीही कशाही प्रकारचा प्रश्न विचारला आपल्याला तोंडी किंवा लेखी, तरी आपला विद्यार्थी हा परफेक्ट बसलाच पाहिजे, आउट ऑफच ओनली. ठीक आहे. आम्ही म्हणतो आणि तशी तयारी करून घेतो. आता हे त्रिवेणीला, गीतांजलीला वगैरे माहिती आहे. आत्तापर्यंतचे अनेक विद्यार्थी होऊन गेलेले, त्यांनाही कल्पना आहे त्या गोष्टीची. बरं, CBSEचा आपला निकाल लागला बरं. तर 2च विद्यार्थी होते, एक राजा नारायण लाहोटी शाळेचा आणि एक पोद्दार इंटरनॅशनलचा. ते 9वीपासून होते आपल्याकडे. तर एकंदरीत छान घेतले मार्क्स त्यांनी. एकाला 96 मार्क आहेत आणि एकाला 95 आहेत. कदाचित स्टेटसला वगैरे तुम्ही त्यांचे फोटो वगैरे बघितलं असेल, बॅनर आपलं. पुढे विभक्ती कितनी होती है? 8. त्याला अष्ट म्हणायचं. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. इथं तसलं काही विचारलं आहे का? नाही. विभक्ती कितनी होती है? अष्ट, 8. बस एवढंच उत्तर आहे. पण त्या नेमक्या कोणत्या ते कळावं तुम्हाला. वचन कितने होते हैं? 3. कौन कौन से? एक वचन, द्विवचन, बहुवचन. मराठीत. संस्कृतमध्ये म्हणायचं असेल तर एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम. ओके. ॲक्च्युली मराठीमध्ये जर वचनाचा विचार केला, जसं इंग्लिशमध्ये सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, तसं मराठीमध्ये एकवचन आणि अनेक वचन आहे. ठीक आहे. पण इथं लिहिताना आपण मराठीमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं एकवचनम असं म्हटलं नाही बरं. पुरुष कितने होते हे? 3. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. मग जर आणखी कन्फ्युजन असेल तुम्हाला की एकवचन कशाला, द्विवचन कशाला, बहुवचन कशाला, प्रथम पुरुष कशाला म्हणायचं, तर ते चालूमध्ये विचारू शकता किंवा कदाचित तुम्हाला कळालेलं असेल असं गृहीत धरतो. ठीक आहे. पण जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत, तरच तुमच्या अडचणी माझ्या लक्षात आल्यानंतर मला ते स्पष्ट सांगता येईल. लिंग कितने होते हे? 3. पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंगम. पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात. स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग. आणि पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला नपुंसकलिंग. बालिका शब्द रूप किस लिंग में आता है? स्त्रीलिंग में आता है. क्यों आता है? क्योंकि बालिका का मतलब होता है लड़की. वो लड़की म्हणजे मुलगी. तो मुलगी, ती मुलगी का ते मुलगी, ती मुलगी, म्हणून स्त्रीलिंग म्हटलं. वचन कौन सा होता है बालिका याहा का? मालायाहा, मालयोः, मालानाम, षष्ठी. षष्ठी झालं एकवचन. पुष्प शब्द का लिंग क्या है? नपुंसकलिंग है.
इथं आपण मराठीमध्ये लिहिलेलं आहे. मराठीमध्ये अनुस्वार येतो बेटांनो गवर, लीवर. संस्कृतमध्ये असं लिहिलं जातं. का लीवर अनुस्वार पुढं ग, क ख ग घ ञ, ह्याला अनुनासिक वापरणं म्हटलं जातं. ठीक आहे. संस्कृतमध्ये अनुनासिकच वापरायचं, मराठीमध्ये अनुस्वाराचा वापर करायचा. तेन का वचन क्या है? तृतीया. तेन ताभ्याम तैहि. दीर्घ स्वर कितने होते हैं? 4. आ ई उ रू. मग आता इथं डोक्यात ठेवायचं की ऱ्हस्व कोणचे आहे? अ ई उ रू हे वाले. अ ई उ रू आणि ऋ. दीर्घ स्वर आ ई उ रू. संयुक्त स्वर ए ऐ ओ औ. गीतांजली काही अडचण असेल तर विचारायचं आहे. मोबाईलवर काही करू नका, स्क्रीनवर कट करा ते. ठीक आहे. विचारायचं असेल तर डायरेक्ट साऊंड ऑन करायचं आणि विचारायचं, चालेल. ठीक आहे. किंवा माझं संपल्यानंतर काही बेटांनो अडचण आहे का म्हटल्यावर त्यावेळेस विचारायचं. हां, कारण स्टार्टिंगला ते लॉकडाऊनच्या काळामध्ये वगैरे आम्ही ऑनलाईन नवीन चालू केलं होतं, त्यावेळेस आम्हाला लक्षात यायचं नाही. काही विद्यार्थी हे असं वेडं वाकडं वगैरे करायचे. मग पुन्हा आता सिस्टीम अशी झाली की नावं येतात तुमची इथं माझ्या स्क्रीनवर. त्रिवेणीला दिसलं का नाव गीतांजलीचं? हो सर. तुला पण दिसलं बेटा नाव? छान छान. चला पुढं. हां, म्हणजे काही अडचण नाही. हे बघा, आता मी जे सांगतो आहे ते कळतं आहे तुम्हाला? नाही कळालं की लगेच माईक ऑन करायचं आणि विचारायचं. पुढं जाऊच द्यायचं नाही मला. थोडं शिकायचं पण चांगलं शिकायचं, असं परफेक्ट. पण तुम्ही विचारण्याच्या आधी मी थोडंसं विस्तृत सांगतो आहे. ही सवयच आहे आम्हाला, ऑफलाईन असो ऑनलाईन असो. बऱ्याच जणाला वाटतं की ऑनलाईनमध्ये शिकवलेलं कळत नाही. तसं नसतं बेटांनो. ज्याची त्याची पद्धत असते शिकवण्याची. जे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन सिस्टीम आहे. नेक्स्ट. दीर्घ स्वर कितने होते हैं? 4 इथं दिलेत. वर्ण कितने होते हैं? 13. म्हणजे 5 + 4 + 4 5 ऱ्हस्व, 4 दीर्घ आणि पुढचे 4 संयुक्त दीर्घ. 25. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग इथं दिलेले आहेत. प्रत्येक वर्गात 5 5 आहेत. 8 कोणते? हे अंतस्थ आणि उष्म. 2 कोण आहेत? अम आणि अह = 48. इनमें से कौन सा वर्ण संयुक्त है? ए ऐ ओ औ. तस्य की विभक्ती क्या है? षष्ठी. तस्य तयोः तेषां. स्वर कितने होते हैं? 13. कोणकोणते आहेत? गीतांजली वाच. स्वर 13 कोणते आहेत? वाचा बेटा. अ आ इ ई उ ऊ रू रू ए ऐ ओ औ. बहुत बढ़िया. पण कसं वाचायला पाहिजे? अ आ ई ई उ ऊ रू रू र्लो ए ऐ ओ औ. म्हणजे का बेटांनो? कारण ह्या उच्चारावरून त्याला पहिली वेलांटी, पहिला उकार का दुसरा उकार, दुसरी वेलांटी येतं हे लक्षात येतं. म्हणून सावकाश उच्चारण करायचं. व्यंजन कितने होते हैं? 25 + 8. तस्मात का लिंग क्या है? पुल्लिंग. आता खालचे व्यंजन 5 वर्ग आणि 4 + 4 त्रिवेणी वाचेल. वाचा बेटा. क ख ग ञ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष श ह. हां, आता पहा, व्यवस्थित उच्चारण केलं. व्यंजन नेहमी हलंत असतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. हां, तर 1 ते 25 पर्यंतचे व्यवस्थित समजलेत का आपल्याला? हो सर. आणि शाळांच्या माध्यमानं, मग त्या खाजगी शाळा असोत म्हणजे प्रायव्हेट किंवा अनुदानित सरकारी शाळा असोत, तिथल्या शिक्षकांनी एवढं सुंदर विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे की त्यांना ट्यूशन लावायची गरजच पडणार नाही. ठीक आहे. मग त्या उपरी ज्यांना लावायचंच आहे तर
ते येऊ शकतात, लावू शकतात आमच्याकडे ट्युशन. ठीक आहे बेटांनो. फक्त उद्देश काय आहे की प्रत्येक विद्यार्थी संस्कृतमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवला पाहिजे. काहीही विचारलं संस्कृतचं तरी त्याला सांगता आलं पाहिजे, तोंडी लेखी लिहिता आलं पाहिजे. आता बऱ्याचशा वेळा काय घडतं, 20पैकी 18, 19, 20 मार्क असे मिळतात विद्यार्थ्यांना. मग ट्युशन कुठं आहे, कुठंच नाही. मग खरंच त्याची तयारी झाली का हो शाळेच्या माध्यमानं, हा प्रश्न पडतो आमच्यापुढं. त्याच्यानंतर तो खरंच एवढा हुशार आहे का, घरी अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवला, अभिनंदन. खरंच असतात बरं काही विद्यार्थी असे बोटावर मोजणे आहेत की त्यांचे पालकसुद्धा जागरूक असतात. पण आमचं म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्याला शाळेतल्या परीक्षेत 20पैकी 20 आहेत किंवा 15-16च्या पुढं आहेत, त्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे येऊन बेसिक ग्रामरवर आधारित 20 मार्काचा पेपर द्यायचा आणि तो चेकिंग त्यांच्यासमोर लगेच केला जाणार. आणि त्या 20पैकी त्याला 20 मार्क मिळाले तर 200 रुपये बक्षीस आहे, 19 मिळाले तर 150 बक्षीस आहे, 150 रुपये, 18 मिळाले तर 100 रुपये बक्षीस आहे. त्याच्यानंतर 17 मिळाले तर त्याला 50 रुपये बक्षीस, आणि 16 मार्क जर मिळाले त्या विद्यार्थ्याला तर किती बक्षीस, 50. म्हणजे हे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मग असं काही जागरूक पालक येतात बरं का विद्यार्थ्याला घेऊन, सर आमच्या मुलाला शाळेतल्या दर परीक्षेत आउट ऑफ असतात आणि पेपर. मग असे काही विद्यार्थी म्हणजे आत्तापर्यंतचे तर बघितले आम्ही, 15च्या पुढं कुणाला भेटलेच नाहीत, त्याच्यामुळं बक्षीस भेटलंच नाही त्यांना. मग त्यांना भेटले किती मार्क्स, पालकांच्या समोर दाखवून दिलं. काही विद्यार्थ्याला 5 मार्क, 6 मार्क, 7 मार्क. मग शाळेमध्ये तर असे भेटतात, मग असं कसं, असे विचारतात. मग खरंच विद्यार्थ्याच्या पेपरचं चेकिंग व्यवस्थित होतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी सरळ सरळ हात सोडून मार्क दिले जातात. काही कॉलेजमध्ये तर वर्षभर पिरियड होत नाहीत बेटांनो, आणि त्यांना पेपर द्यावा लागतो त्या कॉलेजचा. मग त्याच्या अगोदर त्यांना ते व्हॉट्सअपला PDF फाईल पाठवतात, बेटांनो एवढंच करा, उद्याचा पेपरच सेम आहे हा, आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर सेम पेपर. मग कशाला विद्यार्थी अभ्यास करतील, पिरियड करतील, ट्युशन लावतील, नाहीत लावणार. ठीक आहे, एक चांगला उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा की संस्कृत भाषा प्रसारित व्हावं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावी, पण परीक्षण झालं पाहिजे व्यवस्थित, असं वैयक्तिक माझं मत आहे. असो, काही हरकत नाही. आपल्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी बनवतो आहे, आपण प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत 20 वर्षामध्ये जबरदस्त असा रिझल्ट लागलेलाच आहे आपला, आणि इथून पुढेही आपल्याला संख्या कमी का असे ना, पण नंबर 1 पैकी रिझल्ट लावून दाखवायचा आहे. आता शब्द दिला, आता गीतांजलीची शाळा माहीत नाही, तिनं आता 8वीला जाणार आहे जूनला, तर ती वर्गात शाळेत नंबर 1वर तिनंच राहिली पाहिजे, या दृष्टीनं मी अनेक वेगवेगळे पेपर्स वगैरे सोडून घेणार आहे. त्रिवेणी तिच्या शाळेमध्ये वर्गात क्रमांक 1वर आहे आउट ऑफ मार्क्स मिळवून. ओके, म्हणजे हा अभिमान वाटला पाहिजे पालकांना, आमच्यासारख्या शिक्षकांना, आणि म्हणून चालत नाही, फक्त प्रयत्न केले पाहिजेत. त्रिवेणी कशी तयारी करून घेतली होती बेटा आपण पाठीमागं 8वीची तुझी? हो सर, 2-3 महिन्यात सगळं झालं. हां का, तसा फुल कॉन्फिडन्स आला पाहिजे बेटा आपल्याला. ठीक आहे, मी म्हणलं नाही माझ्याकडे 2च विद्यार्थी आहेत, 3च विद्यार्थी आहेत, मी काय शिकवून कसा शिकवू, नाही. एक जरी असला, ऑफलाईन असो ऑनलाईन असो, तो आपला विद्यार्थी वर्गात शाळेत नंबर 1वर आलाच पाहिजे. पण नाही हो, आजकाल गुणवत्तेकडे पण बघणं झालीत लोक. जिकडं संख्या जास्त आहे किंवा हसी मजाक आहे, टाईमपास आहे, तिकडं पळत आहेत लोक, किंवा काहीतरी आमिष दाखवलं जातं त्यांना की मी शाळेत शिकवतो, तुम्ही माझ्याकडे या, फीस कमी घेतो, त्याच्यानंतर गेस्ट पेपर दाखवतो वगैरे. असं करू नये. पार्सलिटी बाकीच्या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो. असो, काही हरकत नाही बेटांनो. चला थांबूया आपण आता इथं, उद्याच्या तारखेमध्ये घेऊया, चालेल? गीतांजली, त्रिवेणी, याच्यातलं आत्ता विचारा काही पण, किंवा फोन करून विचारा परत, किंवा उद्याच्याला विचारा. स्क्रीनशॉट काढून घ्या बरं, कारण ह्या शेअर केलेल्याचं स्क्रीनशॉट पुन्हा नंतर तुम्ही वाचायचे. हां, बाकी कुणाला पाठवू नका, असं वैयक्तिक मत आहे माझं. आणि जरी पाठवलं तरी काही अडचण नाही बेटांनो. ठीक आहे, आपल्या जवळचे कोणी काय त्यांना फायदा होईल ह्या गोष्टीचा. ओके, परत लिंक सर, हां बेटा.
25 जे आहे ते डबल एकदा वाचून दाखवतो का? ते थोडे अक्षर दिसत नाही येत नीट. बरं बरं, दाखवताव का नाही म्हणायचं सर. 25 नंबरचं परत एकदा वाचून दाखवा. तस्मात का लिंग क्या है? तस्मात सह तौ ते प्रथमातम तौ तान द्वितीया तेन ताभ्याम तैहि तृतीया तस्मै ताभ्याम तेभ्य चतुर्थी तस्मात ताभ्याम तेभ्य पंचमी. हे पंचमी विभक्तीचं एक वचन झालं. मग तस्मातचं मूळ शब्द काय आहे? तद. मग पुल्लिंगाचं म्हणून दाखवलं आता. स्त्रीलिंगाचं सा ते ताहा प्रथमाताम ते ताहा द्वितीया तया ताभ्याम असं. नपुसकलिंगाचं तत् ते तानी प्रथमा तत् ते तानी द्वितीया तेन ताभ्याम तैहि तृतीया. ओके. तर तस्मातचं लिंग काय आहे? तर पुल्लिंग आहे. आणि इथं नपुसकलिंगसुद्धा म्हणू शकतो बरं का, कारण तृतीयेपासून सप्तमीपर्यंत नपुसकलिंग शब्द हे पुल्लिंगाप्रमाणे चालत असतात सरासरी. ठीक आहे. हां, इथं नपुसकलिंग पण लिहायला पाहिजे होतं मी, पण राहून गेलं. बरं, चला सॉरी त्याच्याबद्दल. पण तोंडी सांगताना सांगितलं तुम्हाला. चला, आणखी काय अडचण? बिनधास्त विचारायचे प्रश्न. आणि तुम्ही एवढं जिद्दी झालं पाहिजे. आता मला 25 प्रश्न शिकवायचे होते, झाले शिकवून. पण एवढे प्रश्न विचारायला पाहिजे होते की 15च्या पुढं जाऊच द्यायला नाही पाहिजे होतं. सर मग याचं असं का आलं उत्तर, तसं का आलं, मग हे असतं तर काय आलं असतं, ते असतं तर काय, असं मस्त आनंददायक शिकलं पाहिजे. ठीक आहे. पण हे जास्तीत जास्त ट्युशनवाल्यांनाच विचारायचं बरं का. शाळेमध्ये विचारलं तर कदाचित मग तुम्हाला अपमानास्पद बोलतील, पुन्हा नाराज होचाल वगैरे वगैरे. असं काही करू नका. हां, आम्हाला विचारा तुम्ही जास्तीत जास्त. ठीक आहे बेटांनो. हां, जर शाळेतले जर चांगला प्रतिसाद देत असतील किंवा ते नाही म्हणत असतील काही अडीअडचणीचं विचारा, तर बिनधास्त विचारायचं त्यांनासुद्धा, कारण तेही आपापल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या ज्ञानाच्या आधारे तेही छान सांगू शकतात. चला, ओके, बाय, शुभरात्री. उद्या भेटूया. आणखी कोणी तुमच्या ओळखी पाळखीचे जॉईन होणार असतील तर कल्पना द्या. 2, 4, 10 दिवस काय डेमो करायचे करू द्या. तेवढाच त्यांनाही फायदा होईल. कारण मला एकट्यालाही तेवढं शिकवायचं आहे आणि 100 जणालाही तेवढं शिकवायचं आहे. ठीक आहे. राहिला प्रश्न फीसचा, देतील तेवढी घेऊत आपण, कारण वॅकेशनचं असं काही तेवढं महत्त्वाचं नाही. वॅकेशनमध्ये फक्त बेसिक ग्रामरचं असल्यामुळं फीस महत्त्वाची नाही बरं, असं काही नाही म्हणजे. आणि जूनपासून मात्र मग त्यांना जर लावायचं असेल, आपलं शिकवलेलं कळालं, आवडलं, तर मग जॉईन होऊ शकतात पुढं. पण जास्तीत जास्त जणाला सांगा बेटांनो. ओके. गीतांजली, जास्तीत जास्त तुझे आता 7वीतून 8वीत जाणारे मैत्रिणी वर्गातले मुलं वगैरे असतील ओळखी पाळखीचे, सांगायचं त्यांना. ठीक आहे. लिंक तुम्ही जरी पाठवली तरी चालते. त्रिवेणीच्या माध्यमानं सुद्धा यायला पाहिजेत आता तिचे आउट ऑफ मार्क्स बघून, तिचा हुशारपण बघून आणखी. ठीक आहे. आता ज्याचा त्याचा प्रश्न. चला, ओके, बाय.